तुम्ही अंबादास भाऊ ना? हा, यशवंतराव कुठे राहतात? अहो हे काय इथं, मी त्याची बहीण. या या की या. ए डबा आत दे रे, या इकडं या. अहो या की या. या या आत या. तुम्ही बाहेरच थांबाय. या बसा बसा इथं. आलीच मी. यशवंत भाऊ कुठे आहेत? हा ते संडासला गेलेत. आणू बोलवून? नाही नाही, होऊन दे त्यांचं सावकाश, आम्हाला घाई नाहीये. बर. नाव काय आहे तुमचं? इंदू. इंदुमती. इंद्रायणी. असं काय करता तुम्ही? काय नाही, 10वीला 2 विषय गेलं, मग पुढं काहीच नाही. नाही नाही, काही करत नाही असं म्हणायचंच नाही. आता महिला सक्षमीकरण जोरात चालू आहे देशात, आणि तुमच्यासारख्या खेड्यातल्या बायाच आता देश घडविणार आहेत. तुम्ही फक्त अर्ज करा इंदुताई, गाई घेऊन देतो तुम्हाला. हा तुम्ही काढा ना अर्ज माझ्याकडे आणून द्या, मीच असतो ऑफिसला. अहो पतसंस्था आपली, कर्ज काढायचं, दूध संघ आपला आहे, दूध घालायचं, कर्ज फेडायचं, काही करत नाही हा शब्द हद्दपार करायचा आपल्याला आता. असं खरंच होईल? अहो भाऊचा संदेशच तसा आहे. लई येळ लागला यशवंतरावला. हा ते जरा लांब जावं लागतंय ना म्हणून. आपण हागंदारी मुक्त गाव आहे ना. तसं हाय, पण ते संडास बांधलेले छोटे छोटे आहेत, म्हणजे एकदम गच बसल्यासारखं वाटतंय. बायकासनी मिसरी लावत गप्पा मारत बसता येत नाही ना, त्यामुळे मग पटकन बी होत नाही. पहिलं कसं गप्पा मारत बसायच्या कवरी, पण नंतर मग ते बांधलेलं तसंच बंद राहिलं, मग काय उघड्यावरच. नाही नाही, यशवंतराव आखडून बसणाऱ्यातला माणूस नाहीये. म्हणजे आपली ती योजना फ्लॉप झाली म्हणायची. नाही नाही, तसं नाही, सुधारणा व्हायला पाहिजे. भाऊ भाऊ तुम्ही कधी आलात? आताच आलो. अरे लई टाइम लावला रे. ते लांब जावं लागतं ना. बर चाल. हो चला. कुठं चहा तरी घेऊन जा. हे चहा टाकला की नाही? तेच करत होती. टाकलं. अरे चहाचं काय घेऊन बसला? बसा बसा तुम्ही, बसा भाऊ बसा. ए भाऊ बस ना. अरे बस रे बस. एकदम सकाळ सकाळ तुम्ही तर. जहाज विजून ये ना. ते आपलं बाहेरच असतं. साखर संपली. केद्रे साखर दे छटाकभर. देता की. अरे लवकर दे की. हे घे. पैसे नंतर देते. चालेल. तुम्ही आल्यावर कसलं काही सुचतंय आपल्याला. चहा जाकाच होता बरं. हाताला चांगली चव आहे तुमच्या इंदुताई. चला द्या भाऊ. ते तेवढं फॉर्मचं लक्षात ठेव बरं का. नाही भाऊच्या पाठी मग कामाचे फार व्याप असतात, त्यांच्या लक्षात राहत नाही. चल बाबा. विचारायचं बाबा. बाबा विचारायचं बाबा. भाऊ कपडे बदलून आलो मी. हा गाडीत आहे मी. या चल आलो. चला ये. हे पकड. भाऊन बरोबर जायचं. रस्त्याची सुधारणा केली पाहिजे. गाड्या चांगल्या घेतल्यात आपण. चला बसा वागोबा. अगं आता कर्ज काढायचं म्हणजे ते फेडायचं बिडायचं. अगं असली कर्ज फेडायची बिडायची नसत्यात, योजना असतात या, आणि सरकार नंतर पॅकेज देऊन टाकून ना माफ करून टाकतात. इलेक्शनच्या याला समजा आपोआप होतंय बघ. आता तू मोडता घाल नकोस बघ. अगं बाय माझी मोडता घालत नाहीये मी. जरा विचार करून पाऊल टाक, एवढंच म्हणणं आहे माझं. आता 4 पैसे घरात आले तर नको आहेत का मला ते? बघ असंच करती.
आता जास्त बोलत राहू नकोस. दादाला चहा नेऊन दे. घे. अरे आता कसला विचार करायचा, काढू कर्ज. चांगलं आहे ना. अरे गाय येते घरात, लक्ष्मी आहे. आणि शेतकऱ्याला कर्ज कुठे चुकलंय बाबा? हा? बाबा खरंच लक्ष्मी आली आज आपल्या. होय होय, हा मग काय? खरंच लक्ष्मी आली. हो, खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली. थांब. इंदे तुझं धन आहे बाई, सांभाळ आता. होय होय वय वय. पण यांची नावं काय ठेवायची? एकीचं ठेव ऐश्वर्या, तिचं ठेव कत्रीना. लय चहा टाळेस तू. म्हणजे सकाळ संध्याकाळ कत्रीनाचं दूध काढलं का, ऐश्वर्याचं दूध काढलं का असं ओढून विचारशील. लय बेताल बाई. पण नावं काय ठेवायची वहिनी? ठेव ना. सांग ना. विचार कत्रीनाचं करून दूध सांग. काढलं का, ए, ऐश्वर्याचं गप्पे. दूध. ए, माझ्या फोनला हात कशाला लावला? मस्त आहे रे फोन. ठेव ठेव, परत हात नाही लावता माझ्या फोनला. सोन्याचा आहे. चाल. हात नको लावू. लावते. आला मोठा. 98, 60, 21, 32, 56. केंद्रे 2 रुपये दे लवकर. हे घे. हा 98, 60, 21, 32, 56. नाही नाही, तुम्ही पोल्ट्रीसाठी लोन घेतलं की तू कोंबड्या नाही आणि पोल्ट्री नाही. हो नाही, असे धंदे नका ना करीत जाऊ. ऐकून घ्या माझं. तुम्ही आमचे माणसं म्हणून आम्ही मदत करतो ना तुम्हाला. तुम्ही आमचंच पानदान वाजवा. हा इंदू बोलतेय. कोण बोलताय? इंदू इंद्रायणी गाय घेतल्या होत्या त्या. हा बोल 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 बोल. गाय आल्यात बर का. काम झालं ना सगळं व्यवस्थित? हा फोन कामून केला काय नाही, सहज थँक्यू बोलायला फोन केला होता. अगं एवढं काय त्याच्यात. बरोबर ठीक आहे. बरं असं कर ना, तू डेअरीवर आहे ना, डेअरीवर तुला आणखी एक नंबर देतो. याच्यावर नको जाऊ. हा वय वय. परत एकदा थँक्यू बर का. अगं ये भेटू आपण. हा हा नंतर देते तुझं पैसे. ठीक आहे.